का नाही काय नाही दुसऱ्याच्या गोठ्यावर बैल बांधतोय आम्ही. म्हणजे ही दुसरीचा गोठा आहे. हा दुसऱ्याचा गोठा आहे. हा राहायला कुठे? राहायला जेजुरीतच आहे तिथं. तिथे एक गुंठ जाग घेतलंय पण ते गुंठ्यात काय बैल बांधता येतील का? हा एक गुंठ्यात काय बांधता येणार आहे? पालत राहतोय अजून राहायला लागलेला आपल्या दारापुढं. आपल्याला एकतर खायला अन्न नाही, ह्याला कधी सांभाळायचं? टॉपची चांगली बैल आहे. 1.5 कोटी रुपयाची बैलाचा नंबर लागल का? ह्याच वान मारायचा नंबर लागल का? मला वाटलं हे काय जातील तर नाही गोतील तर नाही. जवळ आल्यावर ह्यांनी ती शंभूने हे जे उचललं म्हणतो काय तुम्हाला झप्पच मारायला लागली नुसती गोडे करत गेली पुढं झाला तेव्हा समाधान. मग ते आपले राहुल जगताप आहेत ना पैलवान, हा, त्यांचं पहिलवान. लय सहकार्य आपल्याला पहिल्यापासूनच. माणूसच राहिले. रॉयल मुलाखत आलीच होत तुमच्यातली नाही का? फोटो काढा म्हणलं ते काय म्हणलं आलोच. म्हणजे विषय काय झाला, फोटो काढल्यावर बैल म्हणलं चमकल कुठतरी नाही का आपला पायरा भेटेल कुठं ना कुठं आपल्याला. मग ते काय ते आलाच नाही ना. आल्या मग जाऊ दे म्हणलं काय म्हणायचंय. बरोबर. मग शिमीला गाडायला स्वतःहून येत होती पण आम्ही त्यांना बाईट नाही. राहायला सुद्धा अजून घर नाही. घर नाही. तुम्हाला एक सांगतो ऐकून घ्या, कंडिशन आमची लय नाजूक आहे पण तरी त्यातनं आम्ही बैल कॅमेरा समोर असल्या माणसाची एक ही असतो, चेहरा असतो आणि मागे एक चेहरा असतो. या बैलगाडी क्षेत्रात चांगला आम्हाला बी असे आहेत ना आज की ड्रायव्हर मानण्यासारख्या ड्रायव्हर बी नाही बरेच राहिलेले. आज नामवंत बघायला गेले तर तुम्ही जे चांगले चांगले ड्रायव्हर आहे, ड्रायव्हर पण चांगल्या गाडीवरतीच बसतात. पायऱ्या पण चांगल्या बैलांचा चांगल्या बैलांवरच होतोय. मग आमच्यासारख्याने काय करायचं? खोटं बोलणार नाही. खंडोबाकडे आता तोंड करून बसलेलो आहे. ज्यावेळेस सीमे करून पास आला तर तिथं काही जण अशी जमलेली होती लोक की म्हणत होती ह्या बैलासारख्या बैलांनी गट पास केला, ह्याच्या अंगावर मास बी नाही, असे डायरेक्ट बोलली होती लोक. नमस्ते मित्रांनो, मैदान रिपोर्टर मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपण आलो आहोत अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत असणाऱ्या खंडेरायाच्या जेजुरीमध्ये. मित्रांनो, तुम्हाला माहितीच असेल 17 डिसेंबर रोजी पुणे जिल्ह्यातलं जुनं पारंपरिक भव्यदिव्य असं वडकीकरांचं हिंद केसरी मैदान संपन्न झालं. मित्रांनो, या हिंद केसरी मैदानानं महाराष्ट्राला अनेक नवीन चेहरे दिलेले. त्यातलाच एक नवीन चेहरा म्हणजे जेजुरीकरांचा बावऱ्या. मित्रांनो, या बावऱ्याची आपण धाव पाहिली असेल कशी होती आणि सेमी 2 मध्ये सुंदर असा तो पळाला आणि एक नवीन चेहरा महाराष्ट्रानं पाहिला. तर आपल्या समवेत बाबा आहेत. बाबा नमस्ते. नमस्ते. आपलं नाव सांगा. लक्ष्मण मारुती पवार. काय काम करता दादा आपण? काय आम्ही शेती कुठं काम मिळालं तर करतो, नाहीतर घरी बसतो. घरी. हा. शेतीमध्ये काय काय काम करता? काय औषध मारतो, कोणाचं काय दारी धरतो. बर बर. हा. ह्याच्यापूर्वी काय करायचं? ह्याच्यापूर्वी नंदीवाला समाज आहे आमचा. बर बर. आमची पहिलं नाचवायची, पहिलं आज पंज बर. सगळी बैल नाचवायची. ती परंपरा बुडलं. ती बर. बुडल्यावर नंतर पोरांनी खोंड विकत आणलं. ही बर बर. आणल्यावर आता एक खोंडाचं काय आम्हाला शाश्वती नव्हतं, पळल म्हणून असं काय नाही. आम्ही कोणते काम करून त्याला खायला घातलेलं आहे. किती वर्षापूर्वी आणले? 1 वर्ष झाले त्याला आणलेलं. बर. 1 वर्ष झाले. ते फार खायला नव्हतं, त्याकडे मरायला लागलं होतं फार. बर. त्याच्यापासून आम्ही तयार केलं त्याला चांगल्या पद्धतीनं, म्हणजे असं लेकरापेक्षा जास्त सांभाळले त्याला. हा. मग ती कोणते कामाचं पैसे त्याला खायला घालायचं आम्ही. आम्हाला जागा नाही काय नाही, दुसऱ्याच्या गोठ्यावर बैल बांधतोय आम्ही. म्हणजे ही दुसरीचा गोठा आहे? हा दुसऱ्याचा गोठा आहे. हा दुसऱ्याचा गोठा असून इथं बैल बांधतोय आम्ही. आम्ही मग काम मजुरी करून करणारी माणसं आहे. हा. आणि एवढंच. राहायला कुठे? राहायला जेजुरीतच आहे. तिथे एक गुंठ जाग घेतलंय पण ते गुंठ्यात काय बैल बांधता येतील का? हा. एक गुंठ्यात काय बांधता येणार आहे? पालत राहतोय अजून बी. व्यवसाय म्हणजे काय, पालत म्हणजे पैसा असल्याशिवाय घर बांधता येत नाही माणसाला. आणि 4-5 पोरीचं लग्न केले, त्यामुळं काय पैसे संपलं. एक पोराचं लग्न केले. हा. तेव्हापासून परिस्थिती जरा नाजूक झाली. परत लग्नाला पैसे खर्च होऊन नाजूक झाल्यावर ही खोंड आणलं परत. खरेदी ही 15,000 रुपयाची खरेदी. 15,000ची खरेदी सारखी लागली की? हा 15,000ची खरेदी घ्यायची. 15,000ची खरेदी अशी आहे की पोरांना म्हणलं शिवे दिले मी. कशामुळे आणले? ही मरायला लागलेलं आपल्या दारापुढं. आपल्याला एकतर खायला अन्न नाही, ह्याला कधी सांभाळायचं आपण? मग म्हणल्यावर पोरा म्हणले काय राहू द्या. बरं राहू द्या तर राहू द्या. मग त्याला मैदानमध्ये कुठं कवन यायला नव्हतं. सासवड नेलं त्याला मैदानमध्ये. सासवडला नेल्यावर ही बैल टाकला बुलट. बुलट टाकल्यावर त्याने गट काढला. 2 टांगेरी गट काढला. गट काढल्यावर ती पब्लिकला लय भीतोय वासरू. पब्लिकला मला गाडी लागली शिमेला. पब्लिकला लागल्यावर फाटी बदलली. फाटी बदलून बी 3 टांग्यांनी पुढे होती गाडी. फाटी बदलून सुद्धा 3 टांग्यांनी पुढे होती गाडी. मग तिथं काय आता बाद झाली. तिथं बाद झाल्यावर आता काय नियोजन नव्हतं, काही नव्हतं आमचं.
बैल आम्हाला न्यायचं म्हणायचं बी नव्हतं तिकडं वडकीला. वडकीला नेल्यावर ही पोरगाला संध्याकाळच्याला 8 वाजता 8 वाजता आल्यावर ते जगताप म्हणून एक पोरग आहे, ते जगताप भैया जगताप 8 वाजता आला आमच्या पैसे. 8 वाजता आल्यावर म्हणला फेरा केलेलं आहे, येऊचं 100 बरोबर फेरा केलेलं आहे म्हणला. तर चालतंय म्हणलं, चालतंय जाऊ दे फेरा तर पडेल, आपल्याला अपेक्षा नाही ही जिकायचं मारा इंदा केसरी व्हायचं, आपल्याला अपेक्षा नाही म्हणलं मी तिथं. मग नेल्यावर आता मी सासवडपर्यंत जास्तो तरी पोराने फोन केला मला, गट पास केले म्हणला एक टांग्याने. बरं चालतंय म्हणला. मी गेल्यावर म्हणलं आता एक माणूस तिथं चालला होता, तो काय म्हणला घेईल म्हणला नंबर बैल, 100% घेईल म्हणला नंबर. हा घेईल म्हणला नंबर. बरं चालतंय म्हणलं, आपलं काय दागदुखच कशाच नंबर येतोय. मग गेल्यावर मी म्हणला आता आपलं कशाच नंबर आहे, टॉपची चांगली 1.5 कोटी रुपयाची बैलाचा नंबर लागल का, ह्याचं वान मारायचं नंबर लागल का मला वाटलं. शिव काय जातीतलं नाही गोतीतलं नाही, आहे का जातीतलं गोतीतलं, सगळी टॉपची बैल, सगळी टॉपची बैल. मग मी गाडीला किक मारलं, आलो घरी निघून. घरी आला. हा घरी आल्यावर एक पोरगा म्हणला ये इकडे मोबाईल बघायला म्हणला. बघत बसलो मोबाईल आम्ही, बैलगाडी लई मागा होती. हे मागा पडले आता काय ही ह्याच्यामध्ये बी उतरणार नाही आपल्या. म्हणलं काहीच नाही, आपलं काय फायदा नाही, जाऊ दे मरू दे म्हणलं. बघतो त्यांनी जवळ आल्यावर ह्यांनी ती शंभूने हे जे उचललं म्हणतो काय तुम्हाला झप्पच मारायला लागली नुसती गोडेगत गेली पुढं. झाला तेव्हा समाधान, सगळ्यांना चहा पाजले, 100 रुपये घालवले तिथं सीमित बसल्यावर. इथं सगळ्यांना चहा पाजल्यावर आनंद झाला आपल्याला. मग आनंद झाल्यावर डोळ्याला पाणी आला माझ्या. म्हणला आईला आपल्या जिंदगीत आपल्याला असला बैल मिळणार नाही, आपलं नशीब किती चांगलं आहे. शिवबैलाने नंबर काढला, 10,000 25,000ला 25 लाखाला आणलेले बैल नंबर काढत नाहीत. हिने एवढं मैदानमध्ये नंबर काढल्यावर आपल्याला जरा आनंद झाला, सगळ्यांना आनंद झाला घरच्यांना. मग आणून एक दुसऱ्या पोराने मग त्याच्या मामाने 5,000 रुपये वाजवायला त्याला पैसे, कोणी फटाकडे नाही वाजवायला वाजन तरी आवले त्याला देवळापासून इथपर्यंत, म्हणजे गावात गावातनं. मग ह्यांनी फटाकड्या बिटाकड्या वाजवल्यावर आपल्याकडे कुठलं पैसे, 1000 रुपये भागायला नाही खिशात, हा कशाचं पैसे. मग म्हणल्यावर पोरांनी सगळं साथ दिले, सगळ्या पोरांनी. मग ती पार्टी बी केली काल परवा दिवशी खाया पियाला पोरांनी, त्यांनीच खर्च केले. हा काय मागणी आली का नाही? मागणी येऊन आता इकायचं नाही ना आपल्याला, बघू आपल्या कवा डोक्यात येईल तेव्हा बघू. हा आता सध्याला तर आपल्या इच्छा इतक्या वर्ष तुम्ही महादेवाच्या नंदीची सेवा केली. तुमचा आजा असेल, पंजोबा असेल, तुम्ही असेल, आमचा आजोबापासून महादेवच होतं आमच्याकडे. नंदी बैल गावात फिरवायचं, वाजवायचं, गाजवायचं आणि पैसे कमवायचं. कोण 100 रुपये देतोय, कोण 10 रुपये देतोय. आता 5 1 रुपया 2 रुपये तवा असं कंडिशन होतं पहिलं. कंडिशन हा ही गाव ते ती गाव, आमचं गाव म्हणून हे गाव नव्हतं. आमचं मूळ गाव म्हणजे वडापुरी, अंबाजी लिंबाजी गाव. गाव देवाचं नाव आमचं अंबाजी लिंबाजी आहे. मूळ ठाणा म्हणजे आमचं वडापुरी, इंदापूर तालुक्यातलं. हा आम्ही नंतर शिरसडवाडीला 1 एकर घेतलं होतं आमच्या वडिलांनी. ती बी आमचे सगळं इकून टाकले आम्ही. परत ती बी परिस्थिती वाईटमुळं ती पण इकून टाकले. आणि इकल्यावर आता इथं जिजुरीत आल्यावर 1 गुंठ घेतले, तसं इकून तिकून कमवून घेतलं असंच हातावरचं पोट. आणि घेऊन घरी लक्ष्मी लागली की लक्ष्मी म्हणजे देव आमचं देव खंडेराय वरचं टेकडीवाल्याने आम्हाला साथ दिली. माणसाने काय साथ दिलेला नाही त्याला, वरच्या टेकडीवाल्याने साथ दिली नाही. जेजुरीच्या खंडेराय, हा खंडेराय त्याच्या कृपाने चालतंय. हा खायला कोण उपाशी मरत नाही ह्याच्या दारात. ही दारात कोणी येऊ द्या, कुठलं माणूस येऊ द्या, उपाशी मरत नाही. त्याच्यावर फक्त श्रद्धा पाहिजे माणसाचं. काय लांबनं पळवाय काय अडचण बिडचण येते का पैशाची? काय पळायचं, पोरं भरतात त्यांचं काही नाही. पैसे पोरं देतात 500 वर्गण करून पैसे भरतात. ही बैलासाठी आता किती पैसे गोळा करतील पोरं. हा त्याचं जीव आहे. माझं एकट्याचं बैल नाही तो, अख्ख्या पोरांचं आहे, अख्ख्या जेजुरीकरांची. काय एकट्याचं नाही बैल, बैल माझं एकट्याच आहे का? नाही, देवाचं बैल आहे, अख्खा जेजुरीकरा पोरांचं बैल आहे. मित्रांनो, बाबा म्हणतात की जेजुरीचा बैल आहे म्हणजे अख्ख्या संबंध जेजुरी ग्रामस्थांचा बैल आहे. अक्षरशः वर्गणी काढून पळवलं जातं. आणि बाबा एक समाधान वाटलं का? समाधान लय समाधान. म्हणजे त्याची जेवलं नाही मी, म्हणजे उरी भरून आला बैलामुळं, म्हणजे उरी भरून म्हणजे जेवण सुद्धा आहे नाही म्हणलं. एवढा आनंद कधी आपल्या जिंदगीत नाही ना भेटलेला. घेतलं का आपल्या उभ्या आयुष्यात. बरोबर. आता वय 52 वय 52 आहे वय. ही 52 वर्षात मला एवढा आनंद भेटला नव्हता. आणि वाटलं होतं का अशी मुलाखत होईल? नाही, काहीच वाटलं नव्हतं आम्हाला,
काही म्हणजे काही ही शब्दच नव्हतं. ह्यो बैल पळल आमच्या हृदयात बी नव्हतं. ह्यो बैल नंबर आणल ह्याच्यात काहीच नव्हतं आम्हाला. आता काय अपेक्षा आहे ह्याच्याकडून? ह्याचा अपेक्षा लय आता आता लय मोठा अपेक्षा आहे आमचं. हिंद केसरी अजून डबल टिबल होईल ती. डबल हिंद केसरी होईल अशा नाही टिबल बी होईल. टेबल होईल. हा महाराष्ट्र केसरी चोपर होईल ती. तो खंडेराज कृपा असल्यावर. हा मित्रांनो जेजुरीच्या खंडेरायाची कृपा आणि असल्यानंतर पोरांचा साथ असल्यावर पोरांची हा जेवढं होईल बैल. होईल अशी हा. अपेक्षा बाळगलेली आहे बाबांनी. धन्यवाद बाबा. मित्रांनो आपल्या समवेत जेजुरीचा बावऱ्या जो आहे त्याचे मालक आहेत. काय सांगाल पवार साहेब? प्रेक्षकांना पहिले तुमचं नाव सांगा. दत्तात्रय लक्ष्मण पवार माझं नाव नाही का. बर. आणि माझ्यापाशी रोहानी म्हणून फोंड होता बारका नाही का. हं. आदतपणात तो इतका पळायचा. हं. मला वाटतं ती एक बी बिनजोड त्याच्या चुकीने हारला. बर. म्हणजे का बंदीत पळत होता फोन नाही का तो. एक बी बिनजोड ते चुकीने हारला. फक्त विषय काय झाला ते बाहेर बिहेर गेला तर ते हारला बिनजोड आहे का. अशी पळून कुणीच गाडी मारलेली नाही त्याची नाही का. फक्त प्रॉब्लेम काय झाला त्याच्या पायाला मार बसला. तो बैल अजून बी घरी नाही का बसू नये. फक्त कसं आहे बैल चालतो फिरतो पळत नाही आता बैल. मग तुला तेव्हापासून नाद लागला. तेव्हापासून नाद लागला. मग बावऱ्या किती नंबरचा बैल आता ती घेतला? नाद का लागला मी तिकडं झेंडेवाडीला चाललेलो. हं. त्या आता रायफल 81-81 का हा हा त्याची रेस होती तिथं. त्या रेस दिवशी त्यांनी विकत घेतले तो बैल बर बर. सासवडला. सचिन शेठ चव्हाण. हा त्या दिवशी मग तिथं गेलतो ना मी तेव्हा तो बैल बघितला पळताना मी म्हणलं आपल्यापाशी बैल पाहिजे आता. मग बर. तेव्हा मी तो खोंड घेतला रोहानी. बर बर. मग ते आपले राहुल जगताप आहेत ना पैलवान हा त्यांचं पहिलवान. लय सहकार्य आपल्याला पहिल्यापासूनच. माणूसच राहिले. हा रॉयल माणूस आहे. आता त्या दिवशी आता सासवडला देव बैल गट काढला. मला काय म्हणले नाराज काय होऊ नको पुढल्या महिन्यात 100 गुलाल घेईल. त्याने गुलाल घेतला. बर बर. असा विषय. मित्रांनो राहुल दादा म्हणजे बैलगाडी क्षेत्रातले एक अभ्यासू व्यक्तिमत्व आहे आणि त्यांनी जे शब्द बोलतात तो खरा ठरतो. त्यांनी सांगितलं होतं पुढच्या मैदानात गुलाल घेईल. पण तुम्हाला अपेक्षा होती की हिंद केसरी मैदानाचा गुलाल घेईल? नाही एवढी अपेक्षा नव्हती मोठी. बर, बर, बर. एवढी अपेक्षा मोठी ज्यावेळेस नव्हती. गट पास केला त्यावेळेस पब्लिक काय म्हणलं गट मैदानात? पास केल्यानंतर विषय काय झाला एक जण कोणतरी चाललेलं आमचं हे तेजस म्हणलं त्यांना फोटो काढा. हं. मुलाखतवालीच होत तुमच्यातली नाही का. हं. फोटो काढा म्हणलं तो काय म्हणला आलोच. हं. म्हणजे विषय काय झाला फोटो काढल्यावर बैल म्हणलं चमकल कुठतरी नाही का आपला पायरा भेटेल कुठं ना कुठं आपल्याला. मग तो काय ते आलाच नाही. हं. ना आल्या मग जाऊ दे म्हणलं काय म्हणायचंय. बरोबर. मग शिमीला गाडायला स्वतःहून येत होती पण आम्ही त्यांना बाईट नाही दिली. नाही दिली बाईट आम्ही त्यांना नाही ना नाही दिली. का बरं? कारण काय काय हे विषय कसा आहे आता आपल्या पडत्या काळात कोण आलं आपण त्यांना कशा बाईट द्यायची. बरोबर. बरोबर का नाही. मग त्यांना बाईटच नाही दिली आपण. भरपूर बैल परवा दिवशी जे वडकीकरांनी आयोजित केलेलं हिंद केसरी मैदान होतं त्याच्यामुळे महाराष्ट्राला नवीन चेहरे मिळालेले आहेत. आणि काय कधी तुम्ही पुण्याला बाईटला बोलवलं आले का कोण? आम्ही आतापत्र बाईटवाल्या लोकांना बोलावलं नाही ऐकून घ्या. हं. आम्ही म्हणलं ज्या दिवशी आपला बैल पडेल त्या दिवशी स्वतः येणार बाईटवाली नाही का. हं. भरपूर येतील पण आता ही पोरं म्हणायची तर मी बैल तुम्हाला बड बोलत नाही. 2 महिन्यापूर्वी बैल 40,000 विकलेला. बर. कारण का घेतला कितीला होता? 15,000 बैल घेतलेला. किती दिवस झाले घेऊन? वर्ष झालं बैल घेतलेला. आणि का विकला? का त्याला विकायचं? विकायची का वेळ आली? विकायचं कारण म्हणजे असं झालं ऐकून घ्या. थोडं तो बाहेर जात होता मध्ये. बर. मध्यंतर त्याला लंपी झालता ना. हं. बैल लय खराब झालता लंपीत परत. बर, बर. बैल मध्ये बैल तयार बी झालता नाही का. लंपीत खराब झाल्यामुळे बैल मग म्हणलं इकून टाकायला काय ठेवायचा नाही का. हं. ते पळायचं काय व्हायचं म्हणा. तेजशी पोरं काय म्हणली बाई आमचा मोन्या माझा बारका भाऊ ही पोरं काय म्हणली बैल इकून काय साथ देणार नाही बैल पळतोय तो. हं. मी काय म्हणलं बघा तुमच्या डोक्याने असेल तर ठेवू काय म्हणायचे. मी बैल इकलेला 40,000 लबाड बोलत नाही तुम्हाला. बर. मग ही म्हणली ठेवू. मग त्यात बैल राहील आणि ती पोरं म्हणली थोडा तयार होते आपण बुलेट बरं पायरा करून त्याला पळवू नाही का. असं काय आपल्याला पायरा कोण देणार नाही. पोरांनी इतकं फोन केलं याला पायऱ्याला नाही का. बैलावाली काय म्हणायची शेट तुमचा व्हिडिओ आहे का एखादा. आता याचा व्हिडिओच नाही कुठे व्हिडिओ दाखवणार आपण. फेराचे व्हिडिओ कोण बैल देतं का तुम्ही सांगा बरं. बर, बर. मग याचा व्हिडिओ नव्हतं कोणच बैल देत नव्हतं. मग आता घरचा बैल होता म्हणून तो तिथं गट काढला त्याने. गट काढल्यानंतर मग त्यांनी मग वडकीला पळवायचं नियोजन नव्हतं. खरं खोटं बोलत नाही. आता ह्याची चिठ्ठी होती या बैलाच्या 3 ऐकून घ्या. त्या बैलाच्या 3 चिठ्ठ्या होत्या. मग त्या एका चिठ्ठीवर पळलो आम्ही त्याच्या भाचीच्या नावावर नाही का. त्या चिठ्ठीवर राहिला पावती देखील आम्ही घातली टाकली नव्हती. त्या पोरानं पावती टाकलेली काय नाव त्याचं? तेजस मेमाने. बर बर बर. तेजस मेमाने मदत केली का? हा कारण का बैलच पळवायचं डोक्यात नव्हतं. त्यांनी पावती टाकली त्याच पावती आणि आता बावऱ्याच्या गोठ्यामध्ये त्या मालकांचं नाव काय? तेजस मेमानेच. बरं. एवढं सहकार्य तेजसचं? हा
काय गोठ्या आता बांधायला खाया पिया आम्ही काय काय बघत नाही, बर. फक्त खुराक मी डाळीचं कट्टा एक आठवड्याला लावून देतो तेवढंच. मक्काचा बारडा बिरडा सगळं त्याच्याकडंच, बरं बरं तोच चारतो. खाया पिया शेतातलं बितातलं त्याला त्योच. बर. आपण त्याला खायला बिला काय आनंद देत नाही. मग लय मोठं सहकार्य लय ते. मोठं म्हणजे मी टाकायला भेट नाही खायला त्याला कधी, लबाड बोलत नाही. आणि विशेष म्हणजे मला बाबांनी सांगितलं घरची परिस्थिती लय हा लय बेताची. नाजूक आहे, लय नाजूक आहे. राहायला सुद्धा अजून घर नाही. हा घर नाही. तुम्हाला एक सांगतो, ऐकून घ्या. कंडिशन आमची लय नाजूक आहे, पण तरी त्यातनं आम्ही बैल पळवतोय. गरीबा घरी लक्ष्मी येते म्हणतात ती हीच असते मित्रांनो. हम्म. तर काय अपेक्षा काय बाळगल्यात अजून? आता अपेक्षा काय ऐकून घ्या, त्या दिवशी जो फायनल गुलाल घेतला आम्ही हिंद केसरीचा, त्याच्यावर आम्हाला एकच डोक्यात आहे, पुशेगावचा एक गुलाल भेटला ना, याच्या पुढे बैलाकडे काहीच अपेक्षा नाही. कायमस्वरूपी नाही पळला तर चालेल मग आम्हाला बैल. निश्चितच भविष्यामध्ये हा. परमपूज्य सद्गुरू सेवागिरी महाराजांचा आशीर्वाद तुम्हाला भेटेल हम्म. आणि काहीतरी 27 तारखेला मैदान आहे. मैदान आहे, चांगलं घडेल. आणि काय अजून तुला कोण कोण मदत करतं ग्रुप मधल्या सगळ्या पोरांची नावं सांग. भैया, मोन्या, हम्म. आमचा गणेश, हम्म. अजून तुम्हाला सांगतो राहुल पलंबी मदत करतात. असं नाही तसं नाही, हम्म. करतात मदत. बरं. या दोघा तिघांचं सहकार्य आपल्याला. गाडी कोणी चालवली त्या दिवशी? चालक कोण होतं? अण्णा ड्रायव्हर येवतकर, म्हणजे गटाला सेमीला गटाला शिमीला फायनलला. अण्णा ड्रायव्हर होते मित्रांनो येवतकर. अतिशय सुंदर गाडी चालवली, सगळ्या प्रेक्षकांचं लक्ष लागून राहिलं होतं. ज्यावेळेस तुमचा सेमीफायनल 2 सुटून आला, निकाल घेतला, हा. त्यावेळेस प्रेक्षक काय म्हणले? ती आजूबाजूची गर्दी. तुम्हाला एक सांगतो, ऐकून घ्या. मी होतो निकाल आहोत. हा. आता ह्यो बैल पुढं थांबायला म्हणजे धरायला लागतो त्याला, नाही का. बैल 2-3 किलोमीटर गेलता हम्म. लांब पळून, नाही का. हम्म. फायनलला बी तो 2-3 नंबर केला असा पहिल्यांदा, बड बोलत नाही तुम्हाला. बरं. फक्त 3 किलोमीटर बैल गेल्यामुळं फायनलला गाडी 7वा नंबर केला. बर. आता शिमीला पळून 3 किलोमीटर सगळं गड झालं, लॉट पडलेलं का फायनलचे, तेव्हा आम्ही बैल घेऊन वरती आलतो. म्हणजे एवढा लांब गेला? एवढा लांब गेलता तो. 3 किलोमीटर धरायला 3 थांबवलं. धरायलाच कोण नव्हतं, बरं. त्यामुळे बैल लय लांब गेला 3 किलोमीटर. असा बर. विषय झाला. पोरं कमी पडली. पोरं कमी पडली. पोरं म्हणजे कसं होतं, हम्म. आमचा ग्रुप म्हणजे 4-5 जणांचाच आहे. आमचा असा म्हणजे 100 पोरांचा ग्रुप नाही, हम्म. 4-5 जणांचा ग्रुप आहे. पहिला रोनी पळत होता, लय पोर होते आमच्या मागं. बर. पण आता कसं आहे, सगळ्यांनी आपापली बैल घेतली, पुढ झाली. जेजुरीत पहिला बैल म्हणजे रोनीच. बरं. वडकेकरांनी कसं मैदान केलं? 1 नंबर मैदान केलं. आवडले का? मी राजू मोडकांना नाही का हं. डायरेक्ट मैदानातून म्हणलं, तुमच्या आशीर्वादाने आम्हाला गुलाल भेटला. डायरेक्ट त्यांना मैदानातच बोललो तिथंच. दत्तगुरूंचा आशीर्वाद भेटला. हा. बरं, चालतंय, धन्यवाद. मित्रांनो, आपल्या समवेत बैलगाडी मालक आहेत तेजस मेमाने. तेजस, काय सांगाल, तुमच्याकडे कोणती बैल आहेत? बैल तशी बरीच आहेत आमच्याकडे, पण आता इथं गोट्यावरती 3च बैल असतात, बुलेट, सर्किट आणि बावऱ्या. किती वर्षाचा बैलगाडी शर्यतीचा तुम्हाला छंद आहे साधारणतः? तसा छंद आम्हाला रोनीपासूनच लागला, 4-4.5 वर्ष झालं. बरं बरं. तो होता तेव्हापासूनच नाद लागला होता. आता तेव्हापासूनच कोणती बैल. कोणती तुमच्याकडे पळतात बैल? आता 3 बैल आहेत इथं वरती. हं. तशी 7-8 बैल आहेत आमच्याकडं. बरं, तुमची आता स्वतःची? स्वतःची म्हणजे सगळ्यांची ग्रुपमध्ये नाही, ग्रुपमध्ये. 2-2-3 तरी प्रत्येकाची बैल आहे. बरं. आता एका जागेवर ठेवणं एवढं शक्य नाही, त्याच्यामुळं जे ते ह्याच्यापाशी असते. समजा आता मैदानात जरी गेलं तरी जेवढ्यांची बैल आहेत सगळी पोरं एकत्र असतो आम्ही. बरं बरं. कसं काय नियोजन करता? पैशाची वगैरे काय अडचण येते? आता ग्रुप आहे तुमचा. आता पैशाची बघायला गेलं तर आपण काही सर्वसामान्य माणसं आहेत, बरं. खूप मोठे पण नाहीत. पण बऱ्याच वेळा असं झालेलं आहे, पावत्यांना सुद्धा पैसे नसतात. पहिरेकऱ्यांना फोन केलं तर पहिरेकरी पहिरे बी देत नाही. आज विषय असा आहे, आमची बैल आज पहिल्यांदाच गुलालात बैल राहिला. यावेळेस पहिल्यांदाच बैल गुलालात राहिला, दरवेळेस गट काढत होतो. व आमची अशी अपेक्षा होती की बाबा आमचा बैल गट काढतोय, कमीत कमी आम्हाला गट काढणारा बैल तरी भेटावा. पण गट काढणाऱ्या बैलवाल्याला जरी फोन केलं तरी कमीत कमी 10-15 हजार रुपये वायदी मागत होते. 10-15 सहज म्हणायचे आपले 2-4 हजार रुपये भाडं द्या आणि वरती पोरांना पैसे द्या. आता एका मैदानाचा खर्च करायचं म्हणल्यावर कमीत कमी 10 ते 15 हजार रुपये कसा पण जातो. महिन्यातनं कमीत कमी 2-3 मैदानं होत असतात, एवढे पैसे आणायचे कुठनं? बरोबर आहे. पहिरेकऱ्याला फोन करायचं म्हणजे आता बघायला गेलं तर कॅमेरा समोर आला की प्रत्येक जण कुठं बी मुलाखतीला असला कोणी असलं तरी कॅमेरा समोर एक आणि मागे एक बोलत असतात. प्रत्येक जण म्हणतो आम्ही वायदी नाही घेत, आम्ही वायदी नाही घेत. पण ज्यावेळेस कॅमेरा समोर येत त्यावेळेस म्हणतात आम्ही वायदी नाही घेत. प्रत्यक्षात फोन करावं तर म्हणतात शेटचं नियोजन आहे, भाडं थोडं लागेल, भाडं थोडं लागेल, थोडं वर द्या, पोरांना द्या, खर्चायला द्या. पण कॅमेरा समोर असल्या माणसाची एक ही असतो, चेहरा असतो आणि मागे एक चेहरा असतो. या बैलगाडी क्षेत्रात चांगला आम्हाला कळून चुकलेले गेले 4-4.5 वर्ष झालं या क्षेत्रात आहे. पण क्षेत्र जसं पहिल्या लोकांकडून ऐकलं होतं, बैलगाडा क्षेत्र जसं आहे तसं आत्ता बघून तरी वाटत नाही तसं राहिलेलं आहे क्षेत्र म्हणून. कारण की मैदानावर जरी गेलं, आता वडकीचं मैदान त्या दिवशी बघितलं, मैदान बघण्यासारखं मैदान होतं. झेंडा पंच धानवडे बापू हे होते, एकदम व्यवस्थित होतं. पण आता असं बी झालेलं आहे, मैदानं बी पडतात ना, मोजकीच मैदानं आहेत
की जी बाबा चांगली रितसर होत्यात. पण आता बरीच मैदान अशी होतात की नाही का पैसे कमावण्याची इथून होत्यात. झेंडा पंचाचा नीट काय ताळमेळ नसतो का काय नसतो. बाबा एखादी कोण दिसलं वाईट जरी आता आम्ही सुट्टीला असतो, आम्ही सुट्टी करतो बैलांची, वाईट जरी काय कुठं वाटलं गेलं की झेंडा पंच झेंडा गाडीवर टाकत असतो. वय किती आपलं? आता वय 24 आहे. 24 वय वर्ष आहे. खूप अनुभव घेतला 3 वर्ष. अनुभव म्हणजे ज्यावेळेस क्षेत्रात आलो त्यावेळेस बैलाचा कासरा धरायचं सुद्धा माहित नव्हतं. सुट्टी तर लय लांब राहिली. आता नवीनच सुट्टी वगैरे 2 वर्ष झालं आम्ही शिकलोय. आता बैलाचा कासरा धरायला सुद्धा भीती वाटत होती. आमच्याकडे पहिल्यांदा असं काय पहिल्यापासून आज्या पंजाचा नाद नाही आमचा की बैलगाड्या शर्यतीला. आता आम्ही नवीनच आलेलो या क्षेत्रात 4-4.5 वर्ष झालं. पण दत्ता पवारांच्या विषयी काय सांगा? दत्ता पवार म्हणजे पहिल्यापासून आम्हाला थोडक्यात नादात त्यांनीच आणलं. दत्ता पवारची परिस्थिती एकदम बेताची, एकदम हातावरचं पोट आहे आणि त्याच गरीबाच्या घरी लक्ष्मी आली बावऱ्या. बावऱ्याच्या विषयी काय सांगाल? बावऱ्याचा जरी तो असला तरी त्याला आम्ही आमचा असल्याचं समजतो. असं नाही की त्याचं बी कधी म्हणणं नसतं की बाबा हा बैल माझा मालकीचा आहे म्हणून. काय आहे ते तुमच्या ह्यानी म्हणतो. तुमच्या ह्यानी तुमचा बैल तुम्हाला जसा पळवायचा आहे तसा पळवा. माझी कुठं गरज लागेल तिथं मी उभा असेल. काय ज्यावेळेस ह्यांनी गुलाल घेतला त्यानंतर काय प्रतिक्रिया होत्या लोकांची ज्यांना तुम्ही फोन केलते त्यांच्या? फोन केलते म्हणजे असं झालं वडकीला त्याला पायरा नव्हता. आता हिंद केसरी झाल्यावर सगळ्यांनी फोन करायला चालू झाल्यात. पायरा म्हणजे पायऱ्याची इतकी बिकट अवस्था आहे. आता आम्ही गुलालात राहिलो, आमच्या मागे आहेत ना बघायला गेलं तर आता आम्ही राहिलो असे कित्येक जण आहे. आता काय ना 50 गट समजा एक जण म्हणतो मी 10 गट काढल्या 11 मैदानात गुलालात राहिलोय. 2 वर्ष झालं मी आत्ताशी गुलालात राहिलो. पण आम्ही गेले 4.5 वर्ष झालं आम्ही आत्ताशी गुलालात राहिलोय. आमच्यासारखे अजून बरेच माणसं आहेत बैलगाडी क्षेत्रामध्ये की ज्यांना अजून पायरा होत नाही त्याच्यामुळे मार खात राहिलेले आहेत गाड्या. आमच्या मागं तसं बघायला गेलं तर खूप बैलवाली आहेत की ज्यांचे 2-3 नंबरला गाड्या उतरते सीमेला त्यांची बी फायनलला पात्र होण्याची ही आहे, गुलालात राहण्याची. आमची अपेक्षा अशी नाही की बाबा आमची 1 नंबरच्या मथुर बाकासूर सारख्या बैलांच्या गाड्यात पाळावं म्हणून. इच्छा तर आहेच आमची. पण जरी आम्हाला शेवटचे फायनलला राहण्याच्या स्पीडची जरी बैल गावली तरी आम्ही कायम गुलालात राहू. पण काय होतं आता त्या दिवशीचा पायरा बी असा झाला आम्हाला बी नव्हतं वाटत गुलालात राहीन आणि त्यांना पण वाटत नव्हतं. पण ती योगायोगाने मल्हार आमच्या खंडेरायाच्या कृपेने आम्ही गुलालात राहिलो त्या दिवशी. मित्रांनो, जेजुरीचा खंडेरायाच पावला आणि जेजुरीचा बावऱ्या आता नावलौकिक करणार आहे. कंडिशनला बघायला जायला गेलं ना तर शेतकऱ्याचा हा नाद म्हणतात पण शेतकऱ्याचा हा नाद राहिलेला नाहीये. जे नाद झालाय ना हा तर फक्त पैशावाल्यांचा नाद राहिलेला आहे. फक्त पैशावाल्यांनी शेतकऱ्यांनी फक्त बैल सांभाळायची, खोंड सांभाळायची, आदत वाईज जरा कुठं गट काढायला लागला वाईज जरा गुलालात राहिला की मोठ्या बैल कराय बैल ह्याला बैल विकून टाकायचा. शेतकऱ्याचा नादच राहिलेला नाही. तुम्ही फक्त खोंड तयार करा आणि आम्हाला विका असंच राहिलेलं आहे. कारण की असं झालेलं आहे आज 1 नंबर पायऱ्यातला 1 नंबरचा पायरा घेऊनच पळतोय तो. खालच्या पायऱ्या घाल्याला बैल देत नाही. गट पास करणाऱ्याला जरी विचारलं तरी ते म्हणतो बैलाचे तुमच्या व्हिडिओ दाखवा, जरी दाखवलं तरी म्हणते शेट नियोजन झालंय झालंय ते झालंय. पण आता आहे ना तसं बघायला गेलं आता जसं आम्ही ऐकलंय, आम्ही काय इथून मागचा अनुभव घेतलेला नाही की जुन्या माणसांचा बाबा बैलगाडी क्षेत्र पहिलं असं होतं तसं होतं नुसतं ऐकलेलं आहे, आम्ही अनुभवलेलं नाही. आम्ही आता नवीनच आहे 4-4.5 वर्ष झालं नादात. पण जसं ऐकलं होतं तसं तर आम्हाला कुठंच नाही जाणवत नाही आम्हाला. कारण की बैलगाडीवरती आहे ना आमच्या ड्रायव्हर बसणं बी लय शोधून काढावं लागतंय. बसायला बसा म्हणावं लागतं का? प्रत्येक मैदानात तीच बोंब होती. पण आता जसा अण्णा ड्रायव्हर लागलाय तसा कुठंतरी आत्ता धीर आलाय आम्हाला बी बाबा हाय बाबा ड्रायव्हर. आणि असं बी बऱ्याच वेळा झालेलं आहे की बाबा आपली गाडी पुढे चालली ड्रायव्हरने कासरा वडून धरलाय पण आम्हाला कळत नाही. ज्यावेळेस व्हिडिओ बघून त्यावेळेस कळतं यार नाही तो म्हणणार नाही तुमचाच बैल झालता. ड्रायव्हर बी असे आहेत ना आज की ड्रायव्हर म्हणण्यासारखे ड्रायव्हर बी नाही बरेच राहिलेले. आज नामवंत बघायला गेलं तर तुम्ही जे चांगले ड्रायव्हर आहे ड्रायव्हर पण चांगल्या गाडीवरतीच बसतात, पायरा पण चांगल्या बैलांचा चांगल्या बैलांवरच होतोय. मग आमच्यासारख्याने काय करायचं? पायराच होत नाही तर करणार काय? एक नवा बैलगाडी मालक, एक नवीन चेहरा आणि त्यांनी बैलगाडी शर्यत क्षेत्रातली चालू सद्यस्थितीवरती तुम्हा आम्हाला प्रश्न केलाय. त्याच्यामुळे आपण त्यांनी प्रश्न उपस्थित केलेले आहे त्याचं उत्तर तुम्ही आम्हीच देणार आहे. तर आता शावणी ज्यावेळेस गटपास केला हिंद केसरी मैदानामध्ये गटपास केल्यानंतर तिथं त्यावेळेस जमलेल्या लोकांचे काय म्हणणं होतं? आता खोटं बोलणार नाही, खंडोबाकडे आता तोंड करून बसलेलो आहे. पण ज्यावेळेस सीमे करून पास आला तर तिथं काही जण अशी जमलेली होती लोक की म्हणत होती ह्या बैला सारख्या बैलांनी गट पास केला, ह्याच्या अंगावर मास बी नाही, असे डायरेक्ट बोलली होती लोक. तिथं डायरेक्ट बोलली होती ना आपण मार खाल्लाय ह्या गाडीने कसा काय केलाय नंबर केलाय अशी पण लोक बोलत होती. तिथं नावं ठेवणारी बी बरीच असतात. काय आज जसं ऐकलंय ना आता
तुमच्या माग पोरांची साथ असणे बरी, तुमच्या माग 100 नाही 50 नाही, कमीत कमी 5 पोरं जरी असतील तरी अनाथ पूर्ण आहे. बरोबर. पण जीवा भावाची 5 पाहिजेत. जीवाभावाची जीवा भावाची काय असतील ती आमची एक 5-6 पोरं कायम कुठं जरी असलो बाबा काम असलं एक नाही बाबा तू चल असं होत असतं. त्यानंतर ज्यावेळेस तो फायनलचा मानकरी झाला त्यानंतर मग काय मागणी वगैरे आली का नाही? तिथं मैदानात तर नाही मागणी, अजून तर मागणी नाही आली. पण काय आहे, आता बैलगाडी क्षेत्र बघून तर असं राहिलेलं आहे की बघून असं वाटतंय गेले 4.5 वर्ष झाले एवढंही करून आपल्याला गुलाल भेटलाय. पण आता तेवढं क्षेत्र आता इथून पुढे बी मग गुलालात राहिलं की असं नाही की बाबा तुम्हाला चालून पैरे येणार आहेत का काय नाही, येणारे येतात पण पैसे तुम्हाला घालवणं बाग आहे आणि एवढं पैसे घालवणं तर आमच्याशाने शक्य नाही. पोरं काढून किती काढतात, आम्ही काय असे सर्वसामान्य आहेत. 1500 आता माझी गाडी आहे 500 रुपयाचा 1500 CNG टाकायचं आणि तेवढ्या ह्यानीच जायचं. प्रत्येक पोरग 1500 प्रत्येक मैदानाला 1500 रुपयाची मदत करत असतो आमच्या. मग सगळं तुमचं एक ग्रुप Group संघटन करून आणि आणि बघायला वर्गणी गेलं- करूनच करतात. हा? वर्गणी करूनच सगळं होतं. सगळं वर्गणी करून दरवेळेस तीच आहे. काय वर्गणी केल्याशिवाय मैदानच पूर्ण होत नाही. बघायला गेलं तर बैल एवढी आहेत आमच्याकडं पण सगळी बैल आता ह्यो तयार व्हायना त्याला नाही ती खायला घालतोय पण बैलच तयार व्हायना त्यो. बरं. त्याची पहिल्यापासून अंगावर तसा आहे. बरं. हा तुम्हाला जर ह्या मुलाखतीच्या माध्यमातून आव्हान करतो मी, जर तुम्हाला कोणी मदत केली सहकार्य केलं तर तुम्ही ते स्वीकाराल का? 100%. मित्रांनो, जर कोणी बैलगाडी मालक इच्छुक असेल, सुंदर अशी दावणे ह्यांची सुद्धा, ह्यांच्याकडे बैल चांगली पाळणार आहेत, निश्चित त्यांना सहकार्य करा, मदत करा या मुलांना. आणि निश्चित एक गरिबा घरची बैल उजेडात आलेले आहेत, त्यांना सहकार्य करणं आपलं काम आहे. मित्रांनो, आपल्या समवेत मोन्या काय सांगतील बावऱ्याच्या विषयी? भावनाबद्दल सांगायला गेलं तर दत्ता म्हणला आपल्याला वस्तू घ्यायची, एक घेतली आपण. बघा तुम्हाला पट्टी का कशी वस्तू आणत, तेजस मॅमाने रोहित शिंदे दोघं आणाय गेली वस्तू आणली. दत्ता म्हणलं दत्ता ही काय आणलंय तू? अंगावर मास नाही त्याच्या. कसं आपण इतका आणि पळत होता त्याच्या अंगावर एवढं त्याची फिटनेस जास्त होती, ह्याच्या अंगावर मास नाही. हे कुठं गट काढेल आपल्या, कुठं गुलाल गावल. फेऱ्याला नेलं तर वासू बैल जोट टाकली खाली बसायचा, जोट टाकलं की खाली बसायचा. फेऱ्याला गाडी बाहेर जायची. पोरांना म्हणलं अरे याचा काय उपयोग नाही आपल्याला, हे सांभाळून करून काय उपयोग आहे एवढा. खर्च तर करतोय, खर्च चुकत नाही, मैदानाचा खर्च चुकत नाही. मैदान घ्यायचं म्हणजे 10-15 हजार रुपये कुठे बी राहतच नाहीत. हे म्हणलं जाते, म्हणला बघू आज ना उद्या काय ते होईल. जाते म्हणला काय करायचं, इकायचं काय ठेवायचं. म्हणलं तुमची आहे उद्या, सगळ्यांची विचार घ्या, ठेवायचं असेल ठेवा, पण आज ना उद्या गुलाल ह्याच्यावर नाही भेटणार आपल्याला. पण मोडकीच्या मैदानात आधी सासवडच्या मैदानात 6-5-6 मैदान खेळले आम्ही, पण बैलाला गट बी गावत नव्हता. कुठं आदत घे कसले बी पहिलं व्हायचं, त्याला पहिलं होत नव्हतं पहिलं. नंतर सासवडच्या मैदानाला घरची गाडी आणली आम्ही, गाडीने गट काढला एक टांगेन. सगळी म्हणली सीमेला तुम्ही पास होताल इथं होताल, पण गाडीने आमची पब्लिक लागली. दोन्ही गाडी आतली आहेत बैल, बाहेरची पब्लिकची बैल नाहीत दोन्ही बैल आतली. गाडी कडेन लागली. हे माझी पोरं म्हणली नाही हाणायची आपल्याला गाडी, नाही म्हणलं होईल ती जाईल म्हणलं. सीमी गट्ट काढलाय, सीमी भाऊ काय होतंय, कडेने हाणली गाडी आम्ही. कडेने हाणली गाडी 200-300 फूट सरळ आल्या. त्यांनी हात दाबला, ते पब्लिकला जास्त भेटतो, हात ना आणला होता. तिथनं मग सगळी म्हणली नाराज झाली, पोरं घरी आली. मग आता करायचं काय. याची याने एक व्हिडिओ काढलेली वासरावरती, का सिकंदर म्हणून वासरू आहे त्यावरती छकडेला झोपलेली एक व्हिडिओ आहे आणि फेऱ्याचे व्हिडिओ 1-2-3 असते. ह्या व्हिडिओवरती प्रथमेश जगताप त्याचा पायरा करत होता सगळी माझी. ह्या 2 व्हिडिओवरती कोण तुम्हाला बैल देईल, या 2 व्हिडिओवरती कोण तुम्हाला बैल देईल. पण त्या दिवशी अचानक घरची गाडी हाणायची होती. ह्यांना म्हणलं काय झालं, आम्ही सगळी पोरं बसलो होतो वरती, गावापाशी बसलो होतो. तेजस मला म्हणला की मोन्या घरची गाडी आपल्याला हाणायची नाहीये, पहिलं चेंज झालं. म्हणलं असं का झालं, नाराज झाली. ह्यांनी बी त्याला लय बोलला तेजस याला प्रथमेशला, का असं झालं. मी नाराज होऊन घरी गेलो. ही म्हणली काय होईल ती जाईल म्हणजे हाणू आपण गाडी. मग आधी प्रथमेशने नियोजन केलं, बैल बी असा घातला, आम्हाला अपेक्षा नव्हती गाडी गुलाबात राहील. बैल बी त्याने चांगला घातला. नाराज झाला पण खुश झाला की नियोजन नंतर खुश झाला. मला जाता नाही आलं, मी एकही मैदान सोडत नाही ह्यांच्यावर, एकही मैदान सोडत. फेऱ्याला गाडी मी आणतो यांची सगळ्यांची, मी कामं सोडून बैलांसाठी सगळ्यांसाठी पळतो. आपली पोरं आहेत, एक ग्रुप आहे अशांची, आणि सगळ्यात जास्त कष्ट असतात राजूच असतात. हा फक्त पैसे देतो, काय लागेल तुम्हाला पोरांच्या बघा तुम्ही काय असेल ती खोराकाचं मी बघतो. दत्ता राजू सगळं कष्ट त्याला सगळं अख्खं ना सगळं त्याला जातं. विषय काय सांगशील पैरेकरांचे, यवतकरांच्या शंभू विषय काय सांगशील? यवतचा शंभू गुलाबात नव्हता देवबी बैल, दोघांची मनं जुळली, बैल चांगली पडली सेमीला. मला जाता आलं नाही, त्या दिवशी वडील आजारी होते. ह्याचा मला फोन आला ये की तू, म्हणलं मी नाही येऊ शकत, तुम्ही ऍडजस्ट करा.
तेजस बी नवीनच होता या शेतात, त्याला सगळं शिक म्हणलं, गाडी झुपाई शिक, सुट्टीला शिक. आता तो कोणता बी बैल असू दे जाणार, सोडणार बैल, का तर शिकलेला आहे, अनुभव आहेत आपल्याकडे, आपण केलं पाहिजे. गुणाची बैल असू दे, गरिबाची बैल असू दे, तू सुटाय ताप देत असेल तर तेजस चल आपण जा बैल सोडू लागू आपण बैल त्यांना. असं करत करत पोरांचं कष्टही आज बैल हिंद कसे झाला. पोरांचं कष्ट आहे त्यात, बाकी कोणाचंच काय नाही, कोणी काही म्हणू दे. वडकीकरांनी कसं मैदान केलं? एक नंबर केलं. वडकीकरांचं मैदान नाव ठेवण्यासारखं झालंच नाही. इथून मागे बी झालं नाही, इथून मागे बी होणार, इथून पुढे बी होणार नाही ते मैदान. तसं एक नंबर. एक नंबर. त्यांचं नियोजन सगळं पद्धतशीर चांगलं आहे. मित्रांनो, वडकीच्या मैदानानं नवीन चेहरे दिले, त्यातलीच ही मुलाखत होती जेजुरीकरांचा बावऱ्या.